नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थालंकाराचा आपण पुढचा प्रकार शिकूया। मागच्या व्हिडिओमध्ये आपण उपमा अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार आणि रूपक अलंकार शिकला। यामध्ये आपण पाहूया पुढचा अनन्वय अलंकार। अनन्वय अलंकार कधी होतो? उपमेयाची तुलना करण्यासाठी जेव्हा अन्य उपमान मिळत नाही अशा वेळेस उपमेयाची तुलना उपमेयाशीच करावी लागते, तेव्हा अनन्वय अलंकार होतो। आपल्या भाषेत सांगायला झालं तर त्याची तुलना त्याच्या बरोबरच। उदाहरणार्थ आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी, आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी। ताजमहलाची तुलना आपण इतर कशा बरोबर करू शकत नाही, म्हणून ताजमहलाची तुलना इतर ताजमहल बरोबर झाली, म्हणून इथं अनन्वय अलंकार आहे। दुसरं, माझी आई अशी होती जशी असतेच आई, आईची तुलना आई बरोबरच। किंवा तिसरं उदाहरण आपल्याला याच्यामध्ये देता येईल, आई सारखी आईच। चौथं उदाहरण, समर्था या लोकी तुझसं मासा तूच असशी, समर्था या लोकी तुझसं मासा तूच असशी। समर्थाची तुलना समर्थावर। या दानासी या दानाहुनी अन्य नसे उपमान। या अलंकाराचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या समहा, याच्यासारखा हाच हे अलंकाराचं वैशिष्ट्य आहे। अशा प्रकारे आपल्याला अनन्वय अलंकार सांगतात। पुढचा अलंकार आहे अनन्वय अलंकारानंतर व्यतिरेक अलंकार। व्यतिरेक अलंकार बद्दल सांगता येईल आपल्याला, उपमेय हे उपमानापेक्षाही श्रेष्ठ आहे असे इथं वर्णन असते, तेथे व्यतिरेक अलंकार होतो। उपमेय हे उपमानापेक्षाही श्रेष्ठ आहे। उदाहरणार्थ आपल्याला उदाहरण सांगता येईल, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा। पंचमी भक्तीचा वापर आपल्याला दिसून येतो, उन। तिसरं उदाहरण, सांज खुले सोन्याहुनी पिवळे हे ऊन पडे। दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला सांगता येईल, सांज खुले सोन्याहुनी पिवळे हे ऊन पडे। आता सोन्याहून पिवळं काहीच नाही, पण इथे सांगितले सोन्याहून पिवळं ऊन पडे। अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहून गोड काही नाही, इथे सांगितलं अमृताहुनी गोड नाम तुझे देवा। तिसरं उदाहरण, तू मावलीहून मयाळ चंद्राहुनी शीतळ पानियाहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा। माऊलीहून मयाळ चंद्राहुनी शीतळ पानियाहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा। या उदाहरणामध्ये उन आपल्याला दिसायले उत्तर व्यतिरेक अलंकार। कधी कधी असे उदाहरण येतं, कर्म उन्हा ठरावा इतका तो दानशूर होता, उत्तर येते व्यतिरेक अलंकार। तर याचा पुढचा महत्त्वाचा अलंकार आहे अतिशयोक्ती अलंकार। याला इंग्रजीमध्ये आपण हायपरबोल असं म्हणतो। एखादी गोष्ट किंवा एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना, एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितली जाते, तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो। आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगितले जाते। उदाहरणार्थ आपल्याला अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण सांगता येईल। या ठिकाणी कल्पना नेमकी फुगवून कशी सांगितली जाते, ती रडली समुद्राच्या समुद्र। उदाहरण दिलं आपण, ती रडली समुद्राच्या समुद्र, तिचे पाय असे भासतात जणू काय हवेवर नाचतात। अतिशयोक्ती अलंकार। सुईच्या नेड्यातून हत्ती गेला, सुईच्या नेड्यातून हत्ती गेला, जवळच असलेल्या दुधाच्या पेल्यात बुडून त्याचा मृत्यू झाला। कसं शक्य? अतिशयोक्ती अलंकार। कोणते उदाहरण आपण या अतिशयोक्ती अलंकारामध्ये पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की इथे एखादी कल्पना अतिशय फुगून सांगितली जाते। आपल्या मनात साहजिकच प्रश्न येतो, हे कसं शक्य आहे? पुढचं उदाहरण आपल्याला अतिशयोक्ती अलंकाराचं सांगता येईल, आटपाट नगरात दुधाचे तळे तळ्यांच्या काठी पेढ्यांचे मळे, नगरीतले लोक सारेच वेडे वेड्यांनी बांधले बर्फीचे वाडे। हे सुद्धा उदाहरण अतिशयोक्ती अलंकारामध्ये आहे। किंवा पुढचं उदाहरण सांगताय, जो अंबरी फळता खुर लागला आहे तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे। याचा अर्थ राजाचा घोडा असा उफळल्याच्या नंतर त्याची जे घोड्याचा टाप आहे तो चंद्रावर लागला म्हणा, आणि आज चंद्रावर जो डाग आहे ते त्या घोड्याच्या टापाचा आहे। कसे की अतिशयोक्ती अलंकार, आणि म्हणून त्या वाक्यामध्ये अतिशयोक्ती हा अलंकार होतो। त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल पुढचा अलंकार महत्त्वाचा चेतना गुणोक्ती अलंकार। त्याला आपण इंग्रजीमध्ये पर्सोनिफिकेशन असं म्हणतो। निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून त्या मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जेथे वर्णन असते तेथे चेतना गुणोक्ती अलंकार होतो। म्हणजे मानवाचे गुणधर्म या अलंकारामध्ये दाखवलेले असतात। उदाहरणार्थ, चाफा बोले ना चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केल्या फुले ना। बोलण्याचा गुणधर्म माणसाचा इथे तुम्ही चाफ्याला दाखवा, म्हणून उत्तर चेतना गुणोक्ती अलंकार। दुसरं उदाहरण आहे, कुटुंब वत्सल इथे फणसहा
कटी खांद्यावर घेऊन बाळे. कुटुंब वत्सल कुटुंबाने राहणे हा मानवाचा वंदन. इथं आपण फणसाला दाखव चेतना वृत्ती आला दारी भाव वसंत फेरीवाला पोते खांद्यावरील सौद्याचे धीर ज्याचे त्याला. उत्तर चेतना वृत्ती आली. धक्क्यावरच्या अजून बोटी साखर झोपेमध्ये फिरंगी. चेतना वृत्ती अलंकार. डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशी ओढून. हे सर्व उदाहरण चेतना गुणवत्ती अलंकाराचे आहे असं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा आणि शेवटचा अलंकार आहे व्याजोक्ती अलंकार. व्याज म्हणजे खोटे आणि मुक्ती म्हणजे बोलणे. खोटे बोलणे हे अलंकाराचं वैशिष्ट्य आहे. एखाद्या गोष्टीचं खरं कारण लपवून दुसरेच कारण म्हणजे खोटे कारण देण्याचा जेथे प्रयत्न होतो तेथे व्याजोक्ती अलंकार होतो. जसे उदाहरण आपल्याला सांगता येईल. येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रांमध्ये दिसे डोळ्यात काय गेले हे म्हणून नैना पुसे. खरं कारण काय होतं? क्षण वियोगाचा येणे हे खरं कारण, पण डोळ्यात काहीतरी कचरा गेला असं आपण सांगायला खोटं कारण सांगितलं झालं म्हणून तिथे व्याजोक्ती अलंकार. दुसरं उदाहरण आठवण त्याची येता नेत्र पानावती विचारिता मने कांदा कापत होती. खरं कारण लपून दुसरंच कारण सांगण्याचा प्रयत्न आपल्याला इथे दिसून येतात. शेवटचं उदाहरण इथं आपल्याला सांगता येईल. कायगे बगशी मागे वळूनी अशी. कायगे बगशी मागे वळूनी अशी विचारिता मने माझी राहिली पिशवी कशी. या उदाहरणात सुद्धा आपल्याला व्याजोक्ती अलंकार खरं कारण लपून खोटं कारण सांगितलेलं दिसतं. मागे वळून बघण्याचं खरं कारण काय होतं आणि काय कारण सांगितलं गेलं यावरून आपल्याला व्याजोक्ती अलंकार स्पष्ट होतो. अशा प्रकारे 3 अलंकार आपण पाहिले. अतिशोक्ती, चेतना गुणवत्ती आणि व्याजोक्ती. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.